सध्या मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, त्यासोबतच लग्नसराई सुरू असल्याने अनेक जण मुंबईतून कोकणात गावी आलेत। गावी आल्यानंतर नदीमध्ये पोहण्याचा मोह तरुणांना आवरत नाही आणि कधी वेळेस हाच मोह जीवावर बेततो। अशीच एक दुर्दैवी घटना रत्नागिरीच्या खेडजवळ घडली आहे। मुंबईवरून बहिणीच्या लग्नासाठी गावी आलेल्या 26 वर्षीय तरुणाचा नदीत पोहताना दुर्दैवीरित्या अंत झालाय। देवेंद्र दिलीप राणे, राहणार तुळशी बुद्रुक, तालुका खेड असं या तरुणाचं नाव आहे। शिवसेनेचे खेड खवटी विभाग प्रमुख दिलीप राणे यांचा देवेंद्र हा चिरंजीव होता। देवेंद्र हा सीए होता। तो मुंबईत काम करत होता, मात्र बहिणीच्या लग्नासाठी गावी आला होता। याच वेळी तो मित्रांबरोबर खेड तालुक्यातील भरणे येथे चोरद नदी पात्रात ओझरडोह येथे पोहण्यासाठी गेला होता। या दरम्यान त्यानं 2 वेळा नदीत सूर मारून पोहण्याचा आनंद घेतला, मात्र तिसऱ्यांदा पोहण्यासाठी मारलेल्या उडीनंतर तो परत वर आलाच नाही। तो थेट खडकावर पडला। त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला। घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते। या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली। देवेंद्र राणे याच्या अचानक जाण्यानं परिसरात शोककळा पसरली आहे। राणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रत्नागिरी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।